प्रेज लॉर्ड. सर्वांना आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. अशासाठी की जे व्हिडिओ आम्ही टाकत आहोत ते तुम्हाला प्रथम पाहायला मिळतील आणि जर तुम्हाला आवडलं तर जरूर इतरांना देखील ते शेअर करा, अशासाठी की त्यांना देखील आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, त्यांचं देखील जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण पाहणार आहोत पहिली इतिहासाचा 4था अध्याय आणि 9व्या वचनामध्ये अचानक एक व्यक्तीचा त्या ठिकाणी आपला प्रवेश झालेला पाहायला मिळतो. अचानक ही घडलेली घटना किंवा असं वचन आपलं असं ते वाटू शकतं की देवाने ते वचन तिथं आणलेलं आहे, कारण त्याच्या अगोदर आपला संपूर्ण वंशावळी पहिले इतिहास याच्या जो 10-12 अध्याय त्या ठिकाणी वंशावळी आहे. पण या वंशावळीमध्ये एक सुंदर अशा प्रकारचे एक रिफ्रेशिंग ज्याला म्हणता येईल अशी वचनं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ते वचनं आहेत याबेजने केलेली प्रार्थना. आता हा याबेज कोण होता हे देखील आपल्याला माहीत नाही. फक्त एवढं म्हणलं की तो यहुदा वंशातला होता आणि याबेजने त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि प्रार्थना काय केली ते आपण पाहणार आहोत. परंतु याबेज या शब्दाचा जो अर्थ आहे तो म्हणजे दुःख. याबेज या शब्दाचा अर्थ म्हणजे दुःख. आणि ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख येतं किंवा दुःख असतं त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे तर हे या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. मला विश्वास आहे की परमेश्वर तुम्हाला याद्वारे आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचंच नाही तर तुम्ही इतरांना देखील जरूर शेअर करा की त्यांनीसुद्धा याबेजप्रमाणे परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे, कारण परमेश्वर हा प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. तो जिवंत देव आहे. तो अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्याने देवाची प्रार्थना केली आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली. तर याबेजने जेव्हा प्रार्थना केली तर त्याने 5 गोष्टी देवाला मागितल्या आणि आज परमेश्वर देखील तुम्हाला या 5 गोष्टी दिल्याशिवाय राहणार नाही. जर आपण मागितलं तर तो देणारा देव आहे. पवित्र शास्त्रामध्ये म्हटले की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल. याबेजने कोणती प्रार्थना केली? पहिली प्रार्थना त्याच्यामध्ये तो म्हणतो की ब्लेस मी इंडीड. हे परमेश्वरा, जर तुम्हाला आशीर्वादित करशील तर किती बरं होईल. दुसरी प्रार्थना तो करतो एनलार्ज माय कोस्ट. तो परमेश्वर माझी सीमा वाढव, माझी वृद्धी कर, माझी भरभराट कर. ही याबेजने केलेली प्रार्थना आहे. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये वृद्धी करून भरभराट करून तुमचा आनंद अधिक वाढव, शांती, बरकत्ता, सुख, समाधान यामध्ये आरोग्य परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अधिक वाढ करो. तिसरी प्रार्थना तो करतो लेट युअर हँड बी विथ मी. हे परमेश्वर तुझा हात माझ्यावर सदैव असू दे. आणि हात असणं म्हणजे आशीर्वाद असणं, हात असणं म्हणजे साथ असणं, हात असणं म्हणजे सामर्थ्य असणं, हात असणं म्हणजे स्वतः परमेश्वरा तू माझ्याबरोबर राहा. चौथी गोष्ट तो म्हणतो की कीप मी फ्रॉम इव्हिल. दुष्टापासून, दुष्टाईपासून तो माझा बचाव कर, माझं रक्षण कर. संकटापासून तो माझा बचाव कर. आज आपण पाहतो संकट सर्वत्र आहे. म्हणजे तुम्ही रोडवरती असा, तुम्ही कुठेही असा, कुठून काय संकट सांगता येत नाही. परंतु यावेळेस प्रार्थना केली की हे परमेश्वरा तू माझा सांभाळ कर आणि मला सर्व प्रकारच्या वाईटापासून, त्रासापासून, आपत्तीपासून तू माझा बचाव कर. देवाची प्रार्थना ऐकली. मराठीमध्ये म्हटलं त्यांनी वर मागितला आणि देवाने तो दिला. एक साधा मनुष्य त्याला प्रार्थना करतो त्याला सर्वसाधारण जो महान परमेश्वर आहे तो आपली प्रार्थना ऐकत असतो. हे आपल्या याच्यातून पाहायला मिळतं. आणि 5वी आणि शेवटची गोष्ट तो देवाला म्हणतो की देवा दुःखापासून तू माझा बचाव कर. हे परमेश्वर दुःखापासून माझा बचाव कर. आणि परमेश्वराने त्याला ते दिलं. 5 गोष्टी आशीर्वाद दिला, त्याची वृद्धी केली, त्याच्या कनाती वाढवल्या, त्याच्या सीमा वाढवल्या, त्याच्या मर्यादा वाढवल्या. नंतर परमेश्वराने त्याचा हात त्याच्यावरती ठेवला, त्याला आशीर्वाद दिला, त्याचं वाईटापासून संरक्षण केलं, दुःखापासून संरक्षण केलं. परमेश्वर तुम्हाला देखील हे 5 आशीर्वाद आणि ही प्रार्थना परमेश्वर तुमच्यासाठी देखील प्रभू पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि देवबापाकडं आपण प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वर प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि याबेजची प्रार्थना ऐकली तो तुमची देखील प्रार्थना ऐको, तुमचं संरक्षण करो, तुम्हाला आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर वॉचिंग. आमेन. प्रेज द लॉर्ड.